बायबल सांगतो वचनाचं जलस्नान, जे वचन तुमच्याकडे येतं ते तुम्हाला ज्ञानवंत बनवतं, बुद्धिमान बनवतं, ते तुम्हाला शिक्षित करतं. पुढं कोणता पाऊल टाकायचं, कुठं पाऊल ठेवायचं, इथं ठेवायचं का नाही, दारूच्या ठिकाणी जायचं का नाही, चुकीच्या ठिकाणी जायचं का नाही, हे वचन तुम्हाला मार्गदर्शन देतं. तंबाखू खायचं का नाही, या सगळ्या गोष्टी हे काय करतं, वचन जे आहे तुम्हाला मजबूत बनवतो. नीतिसूत्र 3 मध्ये दिलेला आहे, नीतिसूत्र 4 मध्ये दिलेला आहे, माझे मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको. हालेलुया. तुम्हाला जर आशीर्वाद घ्यायचा असेल, तुम्हाला आशीर्वादी जीवन जगायचं असेल, तर तुम्ही आज्ञा पालन करायला शिका आणि देवाच्या वचनाला किंमत द्यायला शिका. तुमच्या सगळ्या समस्याचं, तुम्ही म्हणत असाल माझं पोरग कधी सुधरल, माझ्या पोराचं लग्न कधी होईल, आमचं सगळं तुमचं मी काय सांगत आहे, तुमची कुंडली ह्याच्यामध्ये आहे. नारळ घेऊन फिरू नका ना, मिरची घेऊन फिरू नका, त्याच्यानं काही होणार ना. तुमची कुंडली, तुमचं भविष्य, तुम्ही स्वर्गात जाणार का नरकात जाणार, हे सगळे ह्या बायबलमध्ये 66 पुस्तकामध्ये देवानं लिहून ठेवलेलं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जगात एकही गोष्ट वेगळी घडत नाही. ह्याच्याशिवाय जे ह्याच्यात भविष्यवाणी लिहिलेल्या आहेत बायबलमध्ये तेच आज घडणार आणि पुढं बी घडणार. ह्याच्या